नमस्कार, मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं आपल्या शुभांगी ब्लॉगमध्ये। तर आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना खूप छान आरोग्याचा आणि आनंदाचा जावो ही श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना। स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काल सिन्नरला खूप जोरात पाऊस झाला आणि खूप नुकसान झालं सिन्नर बस स्टँडचं, तर तेच मी आज तुम्हाला दाखवते। तर चला माझ्यासोबत। तर मी आले आहे इथे सिन्नर बस स्थानकमध्ये। भव्य दिव्य असं हे सिन्नरचं बस स्थानक आहे। एंट्री केली जस्ट मी सिन्नरच्या बस स्थानकमध्ये, मला दाखवते मी। बघा वरती बोर्ड आहे सिन्नर बस टर्मिनल म्हणून। तर इथे बरीच नागरिकांची वर्दळ आहे आणि इथे बंद करून ठेवलं आहे सगळं। आणि बघा इकडे मस्तपैकी चटोरी म्हणून छोटंसं हॉटेल आहे, म्हणजे भरपूर मोठे आहे, खूप छान हॉटेल आहे हे। इथे मस्त गार्डनिंग वगैरे आहे। तर हा पुढचा परिसर आहे सिन्नर बस स्थानकाचा। आता मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जाते जिथे हे घडलं। काका हे झालं तेव्हा काही गाड्या वगैरे होत्या का उभ्या इथे? हा का, काही जीवितहानी झाली का? नाही ना, बरं झालं। काही खाजगी वाहनांचे नुकसान झाले वाटतं ना? खाजगी वाहन आणायलाच नाही लागत। हा ना, बरोबर आहे। जरपणा केलाय त्याने आणले। तर हे दृश्य आहे सिन्नर येथील बस स्थानकाचं। काल वादळी वाऱ्यामुळे आणि खूप जोराच्या मुसळधार पावसामुळे सिन्नर बस स्थानकातील हे 3 प्लॅटफॉर्म पडले। 2016 हे बांधकाम झाले सिन्नरच्या बस स्थानकाचं। खूप मस्त, खूप छान दिसत होतं। असं होईल असं वाटलं नव्हतं, कारण काम बघताना खूप छान वाटत होतं। पण आता निसर्गापुढे कुणाचं काय चालतं। पण महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री श्री माणिकरावजी कोकाटे साहेब यांनी स्वतः याच्यामध्ये जातीने लक्ष घालून ह्या कामाची, म्हणजे कोण याला जबाबदार आहे हे ते स्वतः बघणार आहे आणि दोषितांवर कारवाई करणार आहे। पण दैव बलवत्तर म्हणून याच्यामध्ये काही जीवितहानी झाली नाही। एक शिवसाई गाडी होती उभी तिथे, पण त्याच्यामधले प्रवासी मागच्या बाजूनी व्यवस्थित काढून घेतले। आता दवाखान्यात ॲडमिट येते, पण दैव बलवत्तर म्हणून इथे काही जीवितहानी झाली नाही। तर ज्या ठिकाणी बसेस उभे राहतात त्या ठिकाणी आज बसेस उभ्या नाही आहे। तसेच प्रवाशांना बसायची जागा आणि बसेची जागा ही पूर्ण आरक्षित केल्यामुळे प्रवासी आणि सर्व बस अशा बाजूला उभे आहे, त्याच्यामुळे प्रवाशांची भरपूर गोंधळ उडतोय। हे बघा तुम्हाला दाखवते मी सर्व।
हा फ्रंटचा भाग आहे सिन्नर बस स्थानकाचा. आणि अजूनही भरपूर सारं पाणी वगैरे साचलेलं इथं आहे. इथं छान गार्डन होतं पण सध्या तरी गार्डन नाही आहे. इकडच्या बाजूला गार्डन दिसतंय. तरी ते बरेच ओळखीचे नागरिक वगैरे भेटले. इथं घाणीचं साम्राज्य वगैरे झालेलं आहे. तर हे दादा आहे आपल्यासोबत. दादा काय नाव तुमचं? मी कामगार संघटनेचा राज्याचा अध्यक्ष. अच्छा अच्छा. हे कसं काय झालं काल? कामगार संघटनेचा मी राज्याचा अध्यक्ष आहे. आणि सिन्नर बस स्टँड मध्ये ती डगफुटी झाली. ती डगफुटीमध्ये ती खोडावून गंमत गेली. नाही तर किती काही लोकांची जीव गेला असता. बरोबर. खोडावून गंमत गेली. बरोबर. बस स्टँड आहे. बस स्टँडचे काय अवस्था आहे. आणि एवढा खर्च झाला. तो खर्च ज्याच्याच बोकांडी बसला. आणि ज्याचा काय फायदा मग एवढा खर्च करून? हो ना. उपयोग नाही ना काही. उपयोग नाही ना काही. हो ना. काम करायचं तुम्ही परमनंट काम करा. डुप्लिकेट काम करू नका. आणि कोकट साहेब सांगितलंय का तो दिवशी असेल त्याच्यावर तुम्ही कारवाई केली जाईल असं टीव्हीच्या माध्यमातून कोकट साहेबांनी सांगितलंय. आणि तो दिवशी असेल सुपरवायझर किंवा कुणी असू त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आदेश कोकट साहेबांनी दिलाय. आणि आता हे घाण आहे. घाण ती ही घाण आणि साफसफाई नका कुठलीच काही नाही. आणि सगळं जनतेवर टाकी द्या. आणि लोक जनता महागाईने वैतागली. महागाईने महागाई वाढत चालली. आणि साफसफाई नाही का सुविधा काहीच नाही. शेतकऱ्यांचं भाडा वाढले. महागाई वाढत चालली. गरीब होत चालली. मोठे होत चालली. आणि सुविधा काहीच नाही. बरोबर. सुविधा तुम्ही चांगलं द्या. त्याच्यामध्ये तुम्ही दोषी कोणाला मानता नेमके? याच्यामध्ये दोषी कोणाला मानता? दोषी कोणी असेल त्याच्यावर कठोर कारवाई करा असा आदेश कोकट साहेबांनी टीव्हीच्या माध्यमातून दिलाय. बरोबर. कोकट साहेब भरपूर सहकार्य करताय. कोकट साहेब आमचा विश्वास आहे का हे दोषी आहे याच्या कामामध्ये कठोर कारवाई करा. कारवाई नाही झाली तर आमचं कामगार संघटनेच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही आंदोलन करू. आणि याचे जबाबदार सरकार राहील. आंदोलन वगैरे काही करू नका. कारण आंदोलन केलं ना आम्ही आंदोलन करणार नाही. आम्हाला विश्वास आहे कोकट साहेबावर. कोकट साहेब दुसरी कारवाई केली जाईल. कारवाई नाही झाली तर आम्ही आंदोलन करू. चालेल. आम्ही आंदोलन करू. कोकट साहेब नक्की तुमची दखल घेतील. आणि नक्की हे आम्ही कोकट साहेब विश्वास आहे. कोकट साहेब सांगितलं तू दुसरी असेल त्याच्यावर कारवाई करू असे टीव्हीच्या माध्यमातून सांगितलंय. चालेल. जय महाराष्ट्र. ओके. सगळे घेते काय बसत्यांची अवस्था अशी झाल्यामुळे हो सर्व लोक दानाखान झाले. आणि कसं तर रोजच्या ठिकाणी बसेस उभी राहायची सवय पण आज दुसरीकडे बसेस उभ्या आहेत. त्यामुळे लोकांची भरपूर गोंधळ उडाला आहे जनतेचा. तर आता मी या ठिकाणी आलेली आहे जिथे ही म्हणजे स्लॅब कोसळला बस स्थानकाचा. ते ठिकाण मी तुम्हाला दाखवते. तर इथे 6 फ्लॅट आहे. 6 प्लॅटफॉर्म तयार केलेले. आणि हे बघा इथे कशी पडली. 2016 मध्ये हे बांधकाम झालेलं होतं. आणि हे बघा 9-10 वर्षच झाली फक्त. तर हे बांधकाम पडलेलं आहे. तर याची जबाबदारी माणिकराव कोकाटे साहेबांनी स्वतः घेतलेली आहे. आपल्या महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे साहेब त्यांनी स्वतः ते जातीने लक्ष घालणार आहे. आणि ह्या कामात कोण दोषी आहे ते स्वतः कारवाई करणार आहे. आता स्वतः माणिकराव कोकाटे साहेबांनी हे काम करून घेतलं होतं. तर त्यांचा काय दोष याच्यामध्ये? जर काम करणाऱ्यांनी व्यवस्थित याच्यामध्ये तो काम करणार आहे ना ठेकेदार काम करणार आहे ना तो जबाबदार आहे. चिल वापरलं नाही बरोबर. चिल चुकीचं वापरलं आणि एखादं मोठी घटना झाली याला जबाबदार कोण झाला? मग इथे कुटुंब उद्ध्वस्त झाला असतं. कोकट साहेबांनी सांगितलं का तो जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. एका टीव्हीच्या माध्यमातून कोकट साहेबांनी सांगितलंय तो जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. आणि बस स्टँडचं काम निश्चितपणे झालेलं आहे. डुप्लिकेट काम झालं आहे असं जनतेचं म्हणणं आहे. आणि कोकट साहेबांनी सांगितलंय की तो जबाबदार असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. जय महाराष्ट्र. ओके. आणि इथे कोण कोण होतं त्यावेळेस? ज्यावेळेस हे पडलं त्यावेळेस कोणी होतं का? भरपूर जनता होती. भरपूर जनता. कुणाला काही नुकसान वगैरे झाली का? कुणाला नुकसान नाही. फक्त 4 जण ऍडमिट आहे. आणि नुकसान काही नाही. फक्त काम 4 जण जे ऍडमिट आहे त्यांची तब्येत कशी काय? तब्येत चांगली. तब्येत चांगली. त्याचं काय घाबरत काम नाही. काही जीवितहानी वगैरे काही झाली नाही? जीवितहानी नाही झाली काही. अच्छा. जीवितहानी काही झाली नाही. फक्त थोडं गंमत गेली. नाही एक घटना तर प्रत्येक लोकांनी
सहकुटुंब उठवच झाला असं, पण थोडाहून गंमत गेली, थोडाहून गंमत गेली. सहकुटुंबाचं न गाठका झाला असं, सहकुटुंबाला वाढली राहिली नव्हतं कोणी, अशी गाठा झाली अशी, थोडाहून गंमत झाली. तर सिन्नर बसस्थानकाचं काम हे खूप मोठं आणि खूप प्रशस्त असं हे बसस्थानक होतं. मध्ये प्रवाशांना बसायला छान सोय वगैरे होती, पण हा स्लॅब पडून कोसळल्यामुळे तिथे धोका निर्माण झाला आहे. त्याच्यामुळे तिथे सर्व पॅक केले, तुम्हाला दाखवलं मी. आणि इकडं बाजूला हे लोक म्हणजे गाड्या उभ्या आहे, त्याच्यामुळं सर्व प्रवासी आजूबाजूला पांगलेले दिसत आहे, कारण त्यांना बसायची जागा तिथे आता पूर्ण हे केलं आहे. म्हणजे तिथं एंट्री नाही आहे, तिथं STचे कर्मचारी पण थांबलेले आहे आणि तिकडं ते प्रवेश करू देत नाही. काही घाबरत काम नाही, तसं काय सगळं काय होईल ज्ञानावं आपलं. फक्त तुम्ही जपून या, आपलं पोरं बिरं सांभाळा आणि आपल्या परिवाराचं शांतपणे जा, सुखाचं जा, घाबरू नका. आपल्यासोबत हे राजूभाऊ आमचे भाचे आहे, हे दिंडीमध्ये आपल्याला भेटले होते. तर राजूभाऊ हे कसं काय झालं बस स्टँडचं? हे अचानक पाणी तुंबल्यावर स्लॅबवर आणि तिकडून ते बस डायरेक्ट पूर्ण पाण्यावर जास्त जोर झाला. पाईप होते छोटाले, त्याच्यामध्ये ते ब्लॉकेज झाले पाईप, पाणीवर आता तुंबलं, त्याच्यामुळे ते पडलं खाली. आणि इथं कोणी होतं का त्यावेळेस? भिंत होती तिकडं, आधी भिंत सोडून दिली पाणी. बरं, पाऊस असल्यामुळे तिथं काही नागरिक नव्हते? नागरिक होते पण मध्ये होते. आणि तिकडे एक शिवसाईची बस होती, एक 4 व्हीलर गाडी होती. गाडीवर शिवसाईच्या बसवर पडलं. हो ना, काहीतरी म्हणजे काही झाली नाही, कोणाला लागलं नाही, काही नाही. काय आला तर काही वेळ नव्हती आली, होय की नाही? जर कुणी असतं लागलंच असतं. पाऊस असल्यामुळे सर्व लोक मध्ये होते. आता याला जबाबदार कोण म्हणता येईल? याला जबाबदार काय, आता पावसाचं निसर्गापुढे कोण जबाबदार? बरोबर, असं बरोबर. निसर्गापुढे कोणी जबाबदार? आणि आता तिथं अशी भरपूर ठिकाणी होतं, त्याला काय करणार आपण, होय की नाही? चला, धन्यवाद. थँक्यू. तर अशा प्रकारे जनतेची दानापान ही झालेली आहे. दैव बलवत्तर म्हणून कुणाचं काही झालं नाही. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. बाय बाय.